नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे अशा महत्त्वाच्या 5 साड्या ज्या तुमच्याकडे असायलाच हव्या। तर जर का तुम्हाला अशा कुठल्या फंक्शनला वगैरे जायचं असेल किंवा साध्या फंक्शनला जायचं असेल किंवा लग्न समारंभात जायचं असेल, तर त्यावेळेस आपण कुठल्या प्रकारच्या साड्या म्हणजे कोणत्या समारंभात कुठल्या प्रकारच्या आपण साड्या घालाव्या अशा प्रकारचा मी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर सुंदर साड्या दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या समारंभात कशा प्रकारच्या साड्या आपण घालू शकतो आणि त्याचबरोबर कशा प्रकारे आपण त्याला ड्रेप करू शकतो हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्ही पूर्ण बघितला तर नक्कीच तुम्हाला खूप आवडेल, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आणि त्याचबरोबर जर का व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण असेच नवनवीन ब्युटी टिप्स, फॅशन टिप्स, डिवोशनल म्हणजेच आध्यात्मिक आणि त्याचबरोबर व्लॉग्स आणि त्याचबरोबर प्रोडक्ट रिव्ह्यू किंवा हॉल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते। हेल्थ टिप्स वगैरे पण तुमच्यासाठी घेऊन येते। वास्तुशास्त्राशी रिलेटेड तुमच्याशी भरपूर गोष्टी म्हणजे ह्या चॅनलवर तुम्हाला सर्वस्वी सगळ्या गोष्टी मिळतील। तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तो फायनली स्टार्ट करूया। तर चला सुरुवात करूया आपण त्या गोष्टीपासून की समजा तुम्हाला असा खूप साधा समारंभ आहे, खूप छोटासा समारंभ आहे, जिथे तुम्हाला असं वाटतं की मला इथे खूप जास्त आवरून जायची गरज नाहीये किंवा मला इथे खूप जास्त असं हेवी लुक क्रिएट करायची गरज नाहीये। तर अशा वेळेस तुम्ही कुठल्या प्रकारच्या साड्या घालणार, तर त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल तुम्हाला सिंपल तुम्ही साड्या घालू शकता। त्यामध्ये फक्त जर का अशी प्रिंट असेल, म्हणजे बघा असे फक्त प्रिंट्स असतील, म्हणजे साधी सोधी प्रिंट असेल आणि त्या साध्या सोध्या प्रिंटवर असं थोडंसं लेस वगैरेचं काम, जर का सिंपल लेसचं काम केलेलं असेल, म्हणजे जिथे खूप आपल्याला गजगज करायची किंवा खूप म्हणतो ना आपण खूप हेवी ज्वेलरी किंवा हेवी मेकअप करायची गरज नाही पडत, तर अशा वेळेस आपण अशा प्रकारच्या ज्या प्रिंटेड साड्या असतात ना त्या प्रिंटेड साड्या आपण घालू शकतो। आणि त्यावर अशी बारीक लेस असू दे किंवा छोटीशी लेस असू दे, तर त्या प्रकारच्या ज्या साड्या असतात ना त्या खूप सुंदर दिसतात आणि तुमचा लुक पण खूप सुंदर दिसून येतो। आणि त्याचबरोबर तुम्ही त्याला प्लीट करून घाला किंवा वन पदर घाला, कसंही तुम्ही घातलं तरी ते खूप छान दिसतं। आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला काय फक्त एक लॉंग मंगळसूत्र आणि छोटेसे मीडियम कानातले जरी घातले तरी तुम्ही गुड टू गो आहात कुठेही जाण्यासाठी। आणि जस्ट तुमचं हेअर वगैरे आहे ते व्यवस्थित करा, तुम्ही व्यवस्थित आहात सगळं रेडी होण्यासाठी। तर हे झालं आपलं साधा सुद्धा कुठला तरी कार्यक्रम असला किंवा छोटासा समारंभ असला किंवा छोट्याशा गोष्टी असल्या किंवा कोणाला भेटायला वगैरे जायचं असेल, तर अशा वेळेस आपण ह्या साड्या आपण घालू शकतो अशा प्रकारे। आता त्याच मध्ये अजून प्रिंटेड असते, ह्यामध्ये पण ही कशी बेसिक प्रिंट झाली, म्हणजे ज्योमेट्रिकल प्रिंट्स किंवा छोटी मोठी बारीक वगैरे फुलं, तर अशा वेळेस तुम्ही घालू शकता। ह्यामध्ये माझ्याकडे अजून 2 साड्या आहेत, मी तुम्हाला दाखवते। त्यामध्ये जी साडी आहे माझ्याकडे ही ब्लू कलरची साडी आहे, तर तुम्ही हे बघू शकता। तर ह्यामध्ये खूप जास्ती प्रिंट आहे, खूप अप्रतिम प्रिंट आहे। तर ह्यामध्ये खूप जास्ती बटबटीत प्रिंट असल्यामुळे आणि एक बॉर्डर पण असल्यामुळे ही साडी तुम्ही अशा समारंभात घालू शकता जिथे समजा तुमच्या एखाद्या मैत्रिणीकडे किंवा कोणाकडे एखादा बर्थडे पार्टी आहे किंवा एखादा असा बर्थडे फंक्शन आहे किंवा छोटासा काहीतरी जस्ट एक असं काहीतरी समारंभ आहे जिथे तुम्हाला खूप गरज नाहीये हेवी घालायची, बट तुम्हाला असं वाटतंय की मला प्रेझेंटेबल दिसायचंय, तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या साडी घालू शकता। आणि तुम्हाला मी सांगेल की ती पहिली साडी आणि ही साडी दोन्ही अगदी 499 रुपयापर्यंत साड्या येतात। तर ह्याची लिंक मी तुम्हाला खाली देऊन देईल, म्हणजे तुम्हाला ह्या साड्या जर का घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकाल। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतात अशा साड्या, आणि नेव्ही ब्लू कलर वगैरे असला ना खूप सुंदर दिसते। आणि त्यामध्ये लॉंग मंगळसूत्र, मस्त कानातले, छान हेअरस्टाईल वगैरे केली की खूप भारी दिसतं। आणि जास्ती प्रिंट असलं म्हणजे तुम्ही एक छोटा म्हणजे एक चांगला फंक्शन वगैरे मध्ये अशा घालून जाऊ शकता। म्हणजे तुम्हाला खूप हेवी, आता उन्हाळ्यामध्ये कसं होतं आपल्याला जड वर्कच्या किंवा काठापत्राच्या साड्या नको असतात, त्यावेळेस तुम्ही अशा साड्या घालून नक्कीच जाऊ शकता। आणि त्याबरोबर बघा तुम्हाला अशा प्रकारचे ब्लाऊज पीस मिळतात, तर हे ब्लाऊज पीस आहे ना तुम्ही एल्बो पर्यंतचे शिवत जा आणि थोडंसं गळ्याला थोडंसं असं आपण म्हणतो ना पायपिंग वगैरे करत जा, म्हणजे त्याच्याने काय होतं थोडंसं फॅशनेबल पण दिसतं, थोडंसं फॅन्सी दिसतं आणि छानही दिसतं। अशा प्रकारे तुम्ही साड्यांचे ब्लाउजेस क्रिएट करू शकता ज्याच्याने तुमच्या साडीचा लुक अजून जास्ती छान क्रिएट होऊन येतो। आता त्यानंतर तुम्हाला मी अजून एक साडी दाखवते की जिथे जर का तुम्हाला असं वाटतंय की मला थोडंसं पार्टी वेअर लुक करायचं आहे, जिथे समजा तुमची पार्टी आहे पण तुम्हाला इंडियन घालायचं, ट्रेडिशनल घालायचं, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घालू शकता ज्या थोड्याशा ह्या असतात की शिफॉन मधल्या असतात आणि थोडंसं असं फॅन्सी लेस असते आणि त्यावर छोटे छोटे प्रिंट्स असतात। आणि कधीही लक्षात घ्या
कधीही साडी घालताना खूप मोठे मोठे प्रिंट्स घालू नका. मोठे मोठे प्रिंट्स घातले ना की तुमची बॉडी जास्ती स्प्रेड झालेली दिसते. आता तुम्ही बघू शकता माझ्या ड्रेसवर सुद्धा खूप छोटे छोटे प्रिंट्स आहे. तर त्यामुळे काय होतंय ना, तो ड्रेस जास्ती खुलून दिसतोय, वाईट खुलून दिसतोय. आणि हा जो मेकअप मी केलेला आहे, हा मेकअप ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला जर का बघायचं असेल की हा मी मेकअप कसा क्रिएट केला तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली देईल किंवा वरती तुम्हाला आय बटनवर मिळून जाईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे प्रिंट्स घालायचे आहे जिथे तुम्हाला असं वाटतं की मला पार्टीमध्ये जायचंय बट मला थोडंसं फॅन्सी दिसायचंय, छान दिसायचंय. तर अशा प्रकारचे छोट्या छोट्या प्रिंट्सच्या तुम्ही साड्या घालू शकता ज्याची फॅन्सी लेसेस असतात. आणि त्याचबरोबर ह्याचे जे ब्लाऊज तुम्ही शिवणार आहात, आता ह्याबरोबर मला आहे ब्लॅक ब्लाऊज आलेला आहे. तर ह्या ब्लॅक ब्लाऊजमध्ये तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज शिवू शकता अथवा तुम्ही एल्बोपर्यंत ब्लाऊज शिवू शकता आणि ते खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात. जनरली ह्या साडीवर जर का तुमचे दंड खूप मोठे असाल, जाड असतील तर तुम्हाला स्लीवलेस जमणार नाही. तर आणि ते चांगलंही दिसत नाही. तर त्यावेळेस तुम्ही काय करा, त्यावेळेस तुम्ही ना मोठ्या एल्बोपर्यंत किंवा मीडियम लेंथ पर्यंतच्या भाई शिवा किंवा फॅन्सी काहीतरी तिथे थोडंसं पट्टी येते असं काहीतरी शिवा ज्याच्याने काय होतं खूप सुंदर दिसतं. अथवा तुम्ही मेगामध्ये सुद्धा शिवू शकता जे खूप सुंदर दिसून येतं आणि मस्त दिसतं. तर तशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा मस्त शाईन आलेला आहे त्यामुळे खूप छान दिसतात अशा साड्या सुद्धा. तर छोट्या मोठ्या समारंभ पार्टीसाठी वगैरे ह्या खूप सुंदर दिसतात. अशा प्रकारची साडी आहे. आता जर का तुम्हाला आता समजा एखादं साखरपुडा आहे किंवा अशी काहीतरी गोष्ट आहे तर त्यावेळेस तुम्हाला खूप आता जास्ती काठपदर किंवा वर्क वगैरे घालायचं नसेल तर त्यावेळेस अशा रंगीत साड्या ज्यामध्ये असे मिक्स कलर्स असतात त्या प्रकारच्या तुम्ही साड्या घालू शकता. ज्यामध्ये आता बघा तुम्ही भरपूर कलर आहे आणि होळीची आता पार्टी वगैरे असतील तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घालू शकता. आता पाडवा येईल तर पाडव्याच्या वेळेस सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घालू शकता. कारण काय होतं ना, आपल्याला खूप गच्च आणि इंडियन ट्रेडिशन आपण फॉलो करायचं आहे पण त्याचबरोबर थोडं वेगळं लुक जर का करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घालू शकता ज्यामध्ये एथनिक लुक पण येतं. आता तुम्ही इथे बघू शकता की जर का मी ही साडी नेसली तर एथनिक लुक सुद्धा येतोय, म्हणजे एखादा सणा समारंभासारखं सुद्धा वाटतंय आणि त्याचबरोबर आपला चेहरा किंवा आपला लुक खुलून दिसतोय. तर त्यामुळे थोडेसे कलर्स असे ब्राईट कलर्स घाला सणा समारंभामध्ये जिथे तुम्हाला असं वाटतं की मला छान दिसायचं, मला काठपदर नाही घालायचं पण मला छान घालायचं. तर असे ब्राईट कलर्स म्हणजे कसं एकदम लाईट मधला येलो किंवा असे ह्यामध्ये जे कलर्स दिसतात तुम्हाला ग्रीन, रेड, येलो, ऑरेंज अशा मिक्स मॅच मधले कलर तुम्ही घालू शकता. आणि ही साडी खूप सुंदर आहे त्यामुळे तुम्ही ह्या साडीची लिंक सुद्धा तुम्हाला मी खाली देऊन देईल. तुम्ही नक्कीच ही परचेस करा. बेस्ट आणि रेकमेंडेड साडी आहे त्यामुळे ही साडी मिस करू नका. खूप सुंदर आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात सुद्धा दिसतीये की ही साडी घातल्यावर खूप सुंदर दिसणार आहे त्यामुळे ही साडी सुद्धा अप्रतिम आहे. त्यानंतर आता तुम्हाला वाटतंय की नको एवढी सिंपल कशाला, तर अशा वेळेस तुम्ही ही जी अशी वर्कची साडी असते ज्यामध्ये खूप जास्ती वर्क नाहीये पण अगदी थोडीशी लेस आहे, थोडासा वर्क आहे आणि पूर्ण ही साडी प्लेन आहे. तर थोडंसं जरी वर्क असला ना तरी त्याचा लुक जो आहे तो खूप खुलून दिसतो. आता तुम्हाला सांगते ही जी साडी आहे ती खूप सुंदर दिसणार आहे. जर का तुम्ही ही घातली तर खूप अप्रतिम दिसणार आहे कारण ह्याची जी बॉर्डर आहे ती खूप उठून दिसते. आता तुम्ही बघू शकता ह्याची जी बॉर्डर आहे ती खूप उठून दिसते आणि जांभळा रंग जो आहे तो जास्ती ग्लिटर असल्यामुळे मस्त वाटतोय. तर ह्यामध्ये मला जे ब्लाऊज मिळालेलं आहे ते अशा प्रकारच्या साड्या ज्या आहेत तुम्ही कुठल्याही समारंभात किंवा कुठल्याही अशा फंक्शनमध्ये, लग्नामध्ये वगैरे घालू शकता. कारण आता तुम्ही बघू शकता इथे मी इथे समजा हे आपला ब्लाऊज आहे आणि ह्यामध्ये आपली अशी ही साडी गेली तर खूप सुंदर दिसते, खूप छान दिसते. तर अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत तुम्ही तुमच्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये ठेवू शकता. आणि खूप आता कसं आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर हेवी किंवा आता लग्न समारंभ येणार आहे त्यामध्ये खूप जड आपल्याला नको असतात. तर त्यावेळेस तुम्ही असे ऑप्शन जर का ठेवले तर नक्कीच तुमचा लुक पण वेगळा दिसतो, तुम्ही छान दिसतात आणि त्याचबरोबर काहीतरी वेगळं आणि थोडंसं मॉडर्न लुक पण क्रिएट होतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा. आणि त्याचबरोबर अशी नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढच्या येत्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला अजून माहिती किंवा अजून वेगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील किंवा स्पेशल काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर भेटू परत एकदा छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला लाईक करून घ्या, शेअर करून घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा. परत भेटूया. बाय, टेक केअर, सी यू सून. बाय.